नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. फाटल्या कांय दिसां पयलीं आमी एक इशू तुमच्या मुखार हाडलेलो आनी त्या इशूवाचो फॉलोअप म्हणून आमी आयचो हो व्हिडिओ काडटा. तो इशू आसलो विशांत कामत ह्या नांवाच्या एका गोंयकारान, एका नागरिकान जॉयंट मामलेदार 1 बार्देज ह्या देवानंद प्रभाकर प्रभू हांच्या आड बोगस EWS सर्टिफिकेट फावो करून नोकरी मेळयल्या अशा पद्धतीची कंप्लेंट ताणी व्हिजिलन्स डिपार्टमेंटा कडेन केल्ली. त्या कंप्लेनी भितर व्हिजिलन्स डिपार्टमेंटाक प्रायमा फेसी तातूंत तथ्य दिसून आयलें आनी देवानंद प्रभू हे गॅझेटेड ऑफिसर असल्या कारणान तांच्या चौकशीक चीफ सेक्रेटरीची परवानगी लागता, एप्रुवल लागता आनी त्या खातीर व्हिजिलन्स डिपार्टमेंटान हो विषय चीफ सेक्रेटरी कडेन धाडलो तांच्या एप्रुवला खातीर. आनी चीफ सेक्रेटरीनूय जेन्ना ही पुराय कंप्लेंट विथ ऑल एविडन्सीस जेन्ना पळयली आनी चीफ सेक्रेटरीकूय जेन्ना पटलें की हातूंत प्रायमा फेसी हातूंत फॅक्ट आसा, ट्रूथ आसा, तेन्ना चीफ सेक्रेटरीनूय बीन त्या चौकशेक ग्रीन सिग्नल दिलें आनी ताची चौकशी आतां व्हिजिलन्स डिपार्टमेंट करता. आता ऑब्वियसली व्हिजिलन्स डिपार्टमेंट वेगवेगळ्या प्रकरणाची चौकशी करता, वेगवेगळ्या सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी हांच्या विरोधातल्यो ज्यो कागाळी आसात त्यो व्हिजिलन्स डिपार्टमेंटा कडेन प्रामुख्यान येतात. पुणून व्हिजिलन्स डिपार्टमेंट हे टूथलेस अशे आरोप हे विरोधक कायम करत असतात आनी व्हिजिलन्स डिपार्टमेंटाचे पुराय जर तांच्या कडेन दाखल जावपी प्रकरणां, तांची इन्क्वायरी आनी तांचो रिपोर्ट जर पळयत जाल्यार इट हॅज बिकम अ टूथलेस ऑथॉरिटी. म्हटल्यार प्रकरणां येतात पूण ती चौकशी करची कशी करची, कितली स्लो करची, मध्यम स्पिडान करची, फास्ट स्पिडान करची, हे सगळे हाचो मिटर जो आसा तो मिटर सरकारा कडेन आसता आनी सरकार जो बटन दाबता त्या बटनाच्या प्रमाण त्यो प्रकरणाची चौकशी जाता. आता हे स्वाभाविक आसा. पुणून व्हिजिलन्स डिपार्टमेंटाचे सद्याचे जे डायरेक्टर आसात, अपरायट ऑफिसर अमरसेन राणे हे आसात आनी अमरसेन राणे हे अशा बाबतीत मात्तूय अशा तरेन काम करपाची तांची पद्धत ना. मागीर तुम्ही कितले जरी ट्रान्सफर मारा नाजाल्यार कितेंय करा, हो तांचो इतिहास रावलेलो आसा आनी त्या खातीर अमरसेन राणे हे व्हिजिलन्स डिपार्टमेंटाचे संचालक असल्या कारणान ह्या प्रकरणाची बेगोबेग चौकशी जातली अशी अपेक्षा आमी नक्कीच करूं येता. आता हो विषय जालो व्हिजिलन्स डिपार्टमेंटा कडलो आनी व्हिजिलन्स डिपार्टमेंटा भितर 2-3 विषय ह्या कंप्लेनंट विशांत कामत हांणी प्रामुख्यान मांडलेले आसात. त्यो म्हटल्यार एक खोटी EWS इन्कम आनी एसेटाच्या बाबतींत खोटी माहिती दिवन EWS सर्टिफिकेट ही देवानंद प्रभू हांणी फावो केल्ली आसा आनी ती करता आसतना तांणी त्या सर्टिफिकेटे खातीर एफिडेविट मामलेदारा कडेन फायल केल्ले, फोंडा मामलेदारा कडेन. ते एफिडेविटानूय तांणी फॉर्ज माहिती दिली म्हणटकूच ताचेर दुसरो ठपको हो त्या कंप्लेनी भितर तो दिल्लो आसा. मागीर आनीकूय कांय इन्फॉर्मेशन तांणी गॅदरींग केल्लें आसा आनी ते एडिशनल इन्फॉर्मेशन गॅदरींग करून विशांत कामत हांणी पणजी पुलीस स्टेशन आनी फोंडा पुलीस स्टेशना भितर कागाळ केल्ली आसा पुरायपणान. म्हटल्यार तांणी आपल्या कंप्लेनी भितर A to Z डॉक्युमेंटेशन लावन तांणी आपली कंप्लेंट दिल्लेली आसा आनी ही कंप्लेंट जर पळयत आनी ते डॉक्युमेंट जर पळयत जाल्यार खरें म्हटल्यार ह्या ऑफिसराचेर एक्शन जावप गरजेचें आसलें. सस्पेन्शन, पेंडिंग इन्क्वायरी अशा पद्धतीची एक्शन जावप गरजेची आसली, पुणून त्या पद्धतीची एक्शन जाल्ली आमकां पळोवपाक मेळना. पणजे जी पुलीस कंप्लेंट फायल केल्ली कंप्लेनंटान, ती कंप्लेंट पणजी पुलिसांनी फोंडा पुलिसांक रिफर केली. फोंडा वेगळी कंप्लेनंटान फायल केल्ली आसा, पुणून फोंडा पुलीस म्हटल्यार ज्या प्रकरणान व्हिजिलन्स डिपार्टमेंटाक प्रायमा फेसी तातूंत तथ्य दिसलें, ज्या प्रकरणान चीफ सेक्रेटरीक प्रायमा फेसी भितर तथ्य दिसलें, त्या प्रकरणान फोंडा पुलिसांक अजूनय बीन प्रायमा फेसी तथ्य दिसना आनी त्या खातीर अजूनय बीन त्या पुलीस स्टेशनाचेर ह्या प्रकरणान FIR रजिस्टर जायना. आता पयरूच एक कुजबूज अशा पद्धतीची एक बातमी आमकां वाचपाक मेळ्ळी. ती कितें तर गोंयांतल्या दर एका पुलीस स्टेशनाक सक्त ताकीद आसा की कसलेंय प्रकरण तुमच्या मुखार येवच्या पयलीं
FIR रजिस्टर करच्या पयलीं तुमी वयलें परमिशन घेवचें पडटलें. आता वयलें परमिशन म्हटल्यार खंयचें वयलें? स्वर्गातलें, नरकातलें काय आल्तिनोतलें तें मात स्पश्ट ना. पूण वयलें कितें तरी परमिशन घेवच्या बगर FIR रजिस्टर करप ना, एक्शन घेवप ना. वयरसून कितें इन्स्ट्रक्शन येता त्या पद्दतीन एक्शन करप, अशा पद्दतीची खंय सिस्टम हालीं पुलीस डिपार्टमेंटान सुरू जाल्या. आता त्या वयल्या सिग्नलाक फोंडा पुलीस रावतात काय कितें म्हणून अजून मेरेन ताचेर FIR रजिस्टर जावं ना काय कितें असो एक प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाता. म्हणून कंप्लेनंट विशांत कामत जे आसा ते अशा पद्दतीन तांणी कंप्लेंट फायल केलेली आसा. एक म्हटल्यार ते शिकलेले आसात. दुसरी गजाल तांकां पुरायपणान ॲडमिनिस्ट्रेशनाच्या कामकाजाचो अनुभव आसा, कारण ते तशा पद्दतीन वेगवेगळ्या खात्यांनी त्यांच्या तशा पद्दतीन व्यवहार चलतात. आणि त्या खातीर जरी पुलिसांनी ही कंप्लेंट रजिस्टर करूंक ना तरी पूण JMFCन वचोन पुलिसांक FIR रजिस्टर करपाची ऑर्डर हाडपाच्या संदर्भातूय तयारी ही कंप्लेनंटान केल्ली आसा. आणि तांणी पणूच केल्लो आसा की इतले सगळे पुरावे लावनूय बीन जर एक्शन जायना जाल्यार हांगासरल्या ज्युडिशियरीच्या पद्दतीचोय अनुभव आपण घेतलो आणि हो मॅटर हो पुरायपणान लॉजिकल एंडाक व्हरतलो. आता आनी एक म्हत्वाचो विशय हो विशांत कामत हांणी ह्या कंप्लेनी भितर दाखयल्लो आसा. ताचें डॉक्युमेंटेशनय हातून त्यांनी दिल्लें आसा. तो विशय कितें तर जेन्ना एखादो मनीस हो मामलेदारा सारक्या पोस्टा खातीर एप्लाय करता आणि ती नोकरी फावो करता, त्या मनशाचे कॅरेक्टर हे पयलीं व्यवस्थीत पद्दतीन जाय. कारण तो मनीस हो नितळ आसपाक जाय. कारण ताच्याकडे जी प्रकरणां येतात त्या प्रकरणाचेर योग्य पद्दतीन निपक्षपातीपणान कसल्याच पद्दतीचो वैयक्तीक नाजाल्यार सेल्फ इंट्रस्ट न दवरता तांणी त्या लोकांक न्याय दिवपाचो आसता. आणि आमकां सगळ्यांक खबर आसा मामलेदार हो गोंयांत कितलो महत्वाचो अशा पद्दतीचो ऑफिसर आसता. कारण सगळ्या जमनीच्या संदर्भातले सगळे व्यवहार जे असतात ते मामलेदारा कडेन असतात. आता ही जी पर्टिक्युलर केस जी विशांत कामत हांणी हातून अटॅच केल्ली आसा ती केस म्हटल्यार देवानंद प्रभू जो आसा तांणी ताच्या फादराच्या नावार एक परचेज प्रॉपर्टी कम्युनिदादीची एक प्रॉपर्टी ताच्या फादराच्या नावार जाल्लेली आसली. ताची परचेज जजमेंट हो ऑलरेडी जाल्लो. पूण त्या उपरांत ताच्या फादराचें निधन जालें आणि निधन जाल्या उपरांत जेन्ना ती प्रॉपर्टी म्युटेशन करपाची असता तेन्ना निधन जाल्लेल्या व्यक्तीच्या नावार ऍप्लिकेशन करून ती प्रॉपर्टी म्युटेट केल्ल्याचो प्रकार हो विशांत कामत हांणी ह्या कंप्लेनी भितर दाखयल्लो आसा. म्हटल्यार देवानंद प्रभू हांचे बापूय हे निधन जाल्ले असले आणि त्या उपरांत देवानंद प्रभून बापायच्याच नावान म्युटेशना खातीर ऍप्लिकेशन केलें, सायन मारली आणि ते म्युटेशनूय करून उडयलें. म्हटल्यार ताची वळख ही ऑब्वियसली असलेली, ते स्वता वकील आणि त्या कारणान ताची वळख मामलेदारा कडेन असलेली. तू कर ऍप्लिकेशन, आमी ते करूया अशा पद्दतीन ते सगळो प्रकार जालो आणि म्युटेशनूय तांणी करून उडयलें. मुळात मृत व्यक्तीच्या नावार म्युटेशन जावपाक शकता काय कितें हो पयलो प्रश्न. दुसरी गजाल, जेन्ना मृत व्यक्तीच्या नावार म्युटेशन करपाचें आसता तेन्ना त्या फॅमिलीक इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्स करून कायदेशीर पद्दतीन ती प्रॉपर्टी जी बापायच्या नावार असता ती मागीर भुरग्यांच्या नावार 1/14च्या उतार्याचेर हाडपाक मेळटा. म्हणून हांगासर पयलीं EWS सर्टिफिकेटी खातीर फॉर्ज एफिडेविट आणि मागीर म्युटेशना खातीर अशा पद्दतीन फ्रॉडुलंटली मृत बापायच्या नावार ऍप्लिकेशन करून ते म्युटेशन केल्ल्याचोय ठपको हो विशांत कामत हांणी ह्या कंप्लेनी भितर दवरलेलो आसा. आता हे इतले सगळे एविडन्सीस, इतले सगळे पुरावे, इतली सगळी कागदां, मागीर EWS सर्टिफिकेटीन तांणी सांगलें की आपले उत्पन्न 1,20,000, आपल्या नावार प्रॉपर्टी त्या पद्दतींची EWSचे लिमिटेशन आसा तातूंतूच आपली प्रॉपर्टी आसा. त्या लिमिटेशनाच्या भायर त्या फॅमिली कडेन नाजाल्यार त्या कुटुंबा कडेन कशी प्रॉपर्टी आसा, कोणाच्या नावार आसा, हे सगळे दाखले, पेपर, एविडन्सीस, प्रूफ इतले लावनूय बीन आयज पुलीस त्या प्रकरणान FIR रजिस्टर करिना आणि विजिलन्स डिपार्टमेंट त्या प्रकरणान त्या संबंधित ऑफिसराक सस्पेन्शन अंडर पेंडिंग इन्क्वायरी कारवाई करिना. हे पळयल्या उपरांत खंय तरी एक असो दुबाव मागीर मारपाक लागता ज्या दुबावाचेर सगळे जाण उलयतात. तो म्हटल्यार
ह्या ऑफिसराक निश्चितपणान सरकारचे प्रोटेक्शन आसा, सरकारच्या खंयच्या तरी व्हडल्या घटकाचे प्रोटेक्शन आसा, नाजाल्यार ही एक्शन जावप हे स्वाभाविक आसा. आता अशा पद्दतीन जर तुमकां तुमच्या मनशांक प्रोटेक्शन दिवपाचें आसा आणि फाटल्या लोकांनी कसलेय कागाळी करून कितले प्रूफ लावन तुम्ही कांयच करचे ना आणि प्रत्येक फावटी जर लोकांक कोर्टाच्यो पायऱ्यो चडच्यो पडोवन जर एक्शन मागची पडत जाल्यार मागीर ते सुशासन कसलें. भारतीय जनता पक्षात शिस्त लागू करपाक लागून बरेच प्रयत्न दामू नायक करतात. ते परत परत सांगत असतात की बेशिस्ती आपण मातूय खपून घेवचो ना आणि सगळ्या आमदारांनी शिस्तीन वागचें म्हणून. बरी गजाल. दामू नायक हे जर खरेच भारतीय जनता पक्षान शिस्त जर बाणोवपाक जर यशस्वी थारले जाल्यार ती सगळ्यात व्हडली गजाल तांची थरतरी. कारण भाजप हो पयलीपासूनच शिस्तप्रिय अशा पद्धतीचो पक्ष. परंतु ह्याच भारतीय जनता पक्षान आता उनाड बेशिस्त अशा पद्धतीचे फुडारी जॉईन झाले असतात. त्यांच्यानी या भारतीय जनता पक्षाकूच बेशिस्त करून उडयला. खरं म्हटल्यार भारतीय जनता पक्षाचे संस्कार हे त्या लोकांचेर जावन ते शिस्तीन येवंक जाय आसले. पुढून तांची बेशिस्तीचो संस्कार आता भारतीय जनता पक्षाचेर पडला आणि हो पक्षच पुरायपणान बेशिस्त जायत चालला काय कितें असो भय, अशी चिंता ही भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांक दिसता. तर पक्षाक शिस्तीन लावपाची, शिस्त लावपाचे प्रयत्न दामू नायक हांचे सुरू आसात. तांकां आमचे शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक आणि ते लावची तांणी. पुणून सरकाराक शिस्त लावपाचे प्रयत्नय जावपाक जाय आणि त्याच्या खातीर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांकां फुडाकार घेवचो पडटलो. म्हाका दिसता हो जो विशय आसा त्या विशयाचेर ह्यान पयलीं चीफ मिनिस्टर हांणी कितलेशेच फावटी स्टेटमेंट केल्ले आसात की अशा पद्दतीन सरकारी प्रशासनान जर खंयचेच अधिकारी जर अशा पद्धतीचे फ्रॉड नाजाल्यार मिसयूज ऑफ देअर पॉवर किंवा अशा पद्धतीचे जर भानगडी करता जायत जाल्यार तांचेर आपण खर एक्शन घेतलो म्हणून. आता ही केस जी ज्वलंत ताजी केस जी आसा मुख्यमंत्र्या मुखार म्हटल्यार व्हिजिलन्स डिपार्टमेंट हे डायरेक्ट चीफ मिनिस्टरा अंडर येता. त्या केसीच्या बाबतीत अजूनही एक्शन जायना. ही एक्शन न जावप हे खंय तरी सरकारच्या त्याच प्रामाणिकपणाचेर दुबाव घेवपी अशा पद्धतीचो हो प्रकार घडलेलो आसा. ह्या प्रकरणान दूध का दूध पानी का पानी जावचें. जर सरकाराक ना जाल्यार व्हिजिलन्स डिपार्टमेंटाक दिसता आफ्टर इन्क्वायरी की बाबा देवानंद प्रभू हाची कांयच हातून चूक ना आणि तो बरोबर आसा, तशा पद्धतीची चौकशी किंवा तशा पद्धतीचो रिपोर्ट तांणी हाडचो. आणि जर खरेंच तांकां ह्या कंप्लेनीन जर तथ्य दिसता आणि ज्यो एविडन्सीस कंप्लेनंटान लायला तातूंत जर खरें फॅक्ट आसा जाल्यार ताचेर एक्शन ही जावपाकूच जाय. तुम्ही एक्शनूच घेवचे ना आणि अधांतरी अशी प्रकरणां सोडटले, तुमकां जाय ते करात, आमी कांयच करचे ना, ही वृत्ती म्हाका दिसता सरकाराक शोभना आणि त्या खातीर ह्या प्रकरणाचेर बेगोबेग निकाल लागचो. अशा पद्धतीन जेन्ना एखादो नागरीक खंयच्या प्रकरणान कंप्लेनी फायल करता तातूंत बरेच कष्ट लागतात. ते सगळे डॉक्युमेंटेशन काडप, RTI घालप, ते डॉक्युमेंटेशन काडप, ताचो अभ्यास करप, सगळे एविडन्सीस एकठांय करप आणि मागीर ती केस सरकाराच्या ऑथॉरिटी मुखार दवरप. इतले करूनय जर हांगासर न्याय मेळना, इतले करूनय जर अशा पद्धतीच्या लोकांचेर एक्शन जायना जाल्यार मागीर हे सुशासन ठरता काय कितें. म्हाका दिसता हाची जाप ह्या सरकाराक मुखेलपणान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांकां दिवची पडटली. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले. आमचे गांवकारी हे इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या सपोर्टाचेर, तुमच्या तेकाचेर सुरू आसा. तुमचो सपोर्ट आमकां तुमी वेगवेगळ्या पद्दतीन दिवपाक शकतात. आमचे YouTube चॅनल मेंबरशीप जॉईन करून तुम्ही आमकां सपोर्ट दिवपाक शकतात. आमच्या फेसबुकाचेर स्टार डोनेट करून तुम्ही आमकां सपोर्ट करपाक शकतात. ना जाल्यार आमचो गुगल पे नंबर आमी दिल्लो आसा त्या नंबराचेर पर मंथ मिनिमम 119 रुपीज कॉन्ट्रीब्यूट करून तुम्ही हो गांवकारी प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. तुमचो सपोर्ट हीच खरी आमची ताकद. तर अशाच तरेन गांवकारी पळयत रावात. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात.
फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.